रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2019 पासून सुरुवात करत होतो. परपीडक तो आम्हा दावेदार विश्वेश्वंभर मनवणी दंडू त्यागो बळे नाव लोको डोळा राखो तो चांडाळा ऐसा दुरी अनाचार काही न साय गुण बहु होय मन कासाविस तुका म्हणे माझी एकविध सेवा विन्मुख ते देवा चाळी वित्ते. विश्वंभर विश्वाला व्यापून उरला आहे. तो परपीडक आहे म्हणून आमचा शत्रू आहे. आम्ही त्याला काठीने बडू डोळ्याने त्याच्याकडे पाहणार नाही. चांडाळासारखा त्याला दूर ठेवू. त्याचे दुराचार दुर्गुण मला असह्य होतात. त्याला पाहिले की मन कासावीस होते. तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाशी एकनिष्ठ राहून सेवा करीत आहे. जो देवाची सेवा करीत नाही त्याचा मी निषेध करतो. काय न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी देवतयाशी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जामीन. जो कोणाकडे काहीही मागत नाही तोच देवाला प्रिय असतो. त्याला देव म्हणावे आणि त्याच्या चरणी लीन व्हावे. ज्याच्या मनात भूत मात्राविषयी प्रेम असते त्याच्या घरी आणि त्याच्या हृदयात भगवंत वास करतो. तुकोबाराय म्हणतात, त्यांच्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. यावर माझा विश्वास आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे. नाम उच्चारिता कंठे पुढे जय उभा जग जेटी ऐशे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन ब्रह्मदिका ध्याना नये तो हा कीर्तनाचे सोये तुका मने सार घ्यावे मने हरिरूप पहावे. गळ्यातून हरिनाम उमटले की त्याच्या समोर जगजेठी उभा राहतो. देवाचे ध्यान करून मनाने चिंतन करावे. जो देव ब्रह्मदिकाच्या ध्यानी येत नाही तो नाम संकीर्तनामध्ये धावून येतो. तुकाराम महाराज म्हणतात, नाम हे सर्व साधनाचे सार आहे. मनाने हरिरूप पाहावे आणि त्याचे स्मरण करावे. आडलिया जना ओशी सहाकारी आंधळिया करे काठी तुची आडिले पिडिले गांजिले संसारी त्याचा तो कैवारी नारायण. प्रल्हाद महासंकटी रक्षिला तुम्ही अपंगीला नाना परी आपुलेची अंग तुम्ही ओढविले त्याचे निवारिले महादुःख तुका म्हणे तुझे कृपे पार नाही माझे विठाबाई जननीये. देवा, अडचणीत असलेल्या भक्तांना तू मदत करतो. तू आंधळ्याची काठी होतोस आणि दिशा दाखवितोस. नारायणा, तू संसारातील संकटात सापडलेल्या रोगाने पछाडलेल्या शत्रूंनी त्रासलेल्या त्या अशा साऱ्या भक्ताचा कैवारी आहेस. प्रल्हादाचे महासंकटातून तू रक्षण केलेस. प्रल्हादावर होणारे आघात तो स्वतःवर घेतलेस आणि त्याचे महादुःख निवारलेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठाई, तुझ्या कृपेचा अंत पार लागत नाही. मनाशी ते मन करू पाये गात धरोनी सांगत इंद्रियाचा मनोनी कीर्तन आवड ते मज सांडून लाज ह्याची करी पाहता आगमा निगमाचा ठाव तेथे नाही भाव एकविध तुका म्हणे ते नाही हो विकार नाम एक सार विठोबाचे. तपश्चर्या करावी तर माझे मन इंद्रियाची संगत धरून माझा घात करू पाहते. म्हणूनच मला नाम संकीर्तनाची ही सोपी साधना आवडली आणि लाज लज्जा सोडून मी तेच करीत आहे. आगमा निगमाचा विचार करण्यासाठी मन आणि बुद्धी स्थिर राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नाम साधनेत कोणताही अडथळा येत नाही. म्हणून विठोबाचे नाम हे एकच सार आहे. गुरु शिष्य पण हे तो अधम लक्षण भूती नारायण खरा आपतैसाची दुसरा न कळता दोरी सापरा होऊने दावा तो काप तुका म्हणे गुण दोषी ऐशे न पडावे सोशी. गुरु बनून शिष्य करावा हे अधमाचे लक्षण आहे. सर्व भूतमात्रामध्ये नारायण आहे हे सत्य आहे. कोणी लहान व मोठा नाही, सर्व समान आहे. मग कोणी कोणाला उपदेश करायचा? दोरीचा बोध न झाल्यामुळे तो सर्प असे वाटते आणि भय वाटते. म्हणून दोरी ही दोरी आहे याचे ज्ञान करून घ्यावे व भय दूर करावे. तुकाराम महाराज म्हणतात, लहान मोठा गुणदोषाचा भेद करण्याचा सोस धरू नये. सर्वभूती नारायण आहे हे लक्षात घ्यावे. अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदे तेही तेने वंदे केले. आदा मिळ बिली तारिले कुंटने प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्याराशी पातके अपर वाल्मिक किंकर वंदे केला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते.
नारायणाने ज्याचा अंगीकार केला तो जरी ही नसला तरी तो वंदनीय झाला. पूर्वी अजामेळ भील कुंटिनी अशा अनिंद व्यक्तींना नारायणाने तारले आणि त्यांना वंद केले असे पुराणे सांगतात. वाल्या कुळाने ब्रह्महत्येच्या पातकाच्या राशी रचल्या, पण तो रामभक्त झाला किंवा किंकर असू नये महाकविपद प्राप्त करता झाला, जगाला वंद्य झाला. तुकाराम महाराज म्हणतात याचे भजन हे प्रमाण आहे मोठे, पण काय जाळायचे. धनवंता घरी करे धनाची चाकरे, होय बैसल्या व्यापर न लगे सांडावेची दर. राणीवनी दीपी असती ते होती सोपी, तुका म्हणे मोल देता काही नवे खोल. धनवंताच्या घरी त्याची सेवा धनच करीत असते. बसल्या जागी त्याचा व्यापार चालतो, घर सोडून जाण्याची त्याला गरज नसते. रानावनात परप्रांतात असलेली वस्तू ही पैशाच्या बळावर श्रीमंतांना मिळू शकते. तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही वस्तूचे चांगले मोल दिले तर ती मिळणे अवघड नसते. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा. घालोनिया भार माता अवघी चिंता वारले, तुका मने वचनासाठी नामकंठी धरिले. भगवंतावर भक्तिभाव ठेवल्याने मला भाग्य लाभले, हा माझा अनुभव पा. नारायणाची सेवा करून प्रथम मी त्याला ऋणी केले, तो क्षण वेगळा नाहीच. माझ्या संसाराचा सारा भार मी त्या भगवंताच्या शिरावर ठेवला व मी निवांत झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात संत वचनामुळे हरिनाम कंठी धारण केले आहे. देवाये सुकाळ देश अभाग्याशी लक्षित दुर्लक्षित, नेनती हा करू साठा भरले फाटा आडराने. वसवनी असे घर माग दूर घातला, तुका मने मन सुरे मग जे उरे तो तेची तू. देव सारे जग व्यापून राहिला आहे असा ज्याचा विश्वास आहे त्याला देवाचा सुकाळ आहे, आणि अश्रद्ध करणाऱ्या माणसांना देवाचा दुष्काळ आहे. देव आहे असा विश्वास ठेवण्याचे जे जाणत नाही त्याच्या बुद्धीला फाटा फुटतो व ते प्रपंच रूपी आडरानात अडकतात. देव सर्वव्यापी आहे, सारे जग हे त्याचे घर आहे, मात्र त्याने त्याच्या ठाव ठिकाणाचा शोध अवघड करून ठेवला आहे. मायेने आवृत्त असल्यामुळे तो सामान्य लोकांना दिसू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मन नाहीसे झाल्यावर जे शिल्लक राहते ते तुझे देवाचे रूप आहे. खोंटोनिया सुटोनिया दोरी आपनिया पाशी, वाकडी आकाशी मोकलेले आपुलिया आहे मालाशी जतन. गहानाचे तेरून बुडवणे बीजनेले तेथे येईल अंकुर, जतन ते सार करायाचे. तुका म्हणे माझी निश्चितीची सेवा, वेगळी नाही देवा उरो दिले. पतंगाची दोरी आपल्या हातात घट्ट धरून तो पतंग आकाशात सोडला की आपल्याला हवा तेव्हा दोरी ओढून तो आपल्याकडे घेता येतो. जो आपल्या मालाचे जतन करतो त्याचा माल चोरीला जात नाही. कर्जाच्या किमतीपेक्षा जास्त किमतीची वस्तू गहाण ठेवून जो कर्ज देतो त्याचे पैसे बुडत नाही. बीज जेथे पेरावे त्या मातीतून अंकुर येईल यात वाद नाही, पण त्या अंकुराला खत पाणी देऊन त्याचे जतन केले तर त्यामुळे आर्थिक लाभ होईल. तुकाराम महाराज म्हणतात माझी ही निश्चिंत मनाने केलेली सेवा देवाला वेगळे उरू देत नाहीत. शहाणपणे वेद मुका गोपिका त्या ताकटी, कैसे तेथे शहाणे ते जाणती. यज्ञ म्हणे खोडी काळी कोण गोडी बोराची, तुका म्हणे भाव विका उगा क्षीण केला होय. वेदाजवळ खूप ज्ञान असले तरी भगवंताचे वर्णन करण्यास तो मुका आहे. ताक पिणाऱ्या गोपिका भगवंताशी खेळत होत्या, अडाणी असून हरीच्या सहवासाचे सुख भोगत होत्या. येथे व तेथे कसे काय करावे हे शहाणे असलेल्या लोकच जाणतात. यज्ञ यागाने के देवाला प्रसन्न करून घेणाऱ्याची मुखात आहुती देण्याची तो खोडी काढतो व तिकडे पाहतही नाही. मात्र भिलनीची उष्टीबोरे त्याला आनंद देऊन जातात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या जवळ भाव नाही त्याचे कोणते काम देखील देवाला आवडत नाही, उलट त्यामुळे क्षीणच येतो. मजुराचे पोट बरे दाताउरे संचला, यारे हातो अति काम माती सारावी. रोज कीर्ती होतो जाडा रोकडाची पर्वत, तुका म्हणे खोल पायावे तो काया क्लेशेची. परमार्थाची इमारत बांधण्याचे काम करणाऱ्या मजुराचे तेथे मजुरी केल्याने पोट भरते, दाता तसाच राहतो. मजुरांनो या
हातातील काम जरा दूर ठेवा आणि प्रपंचाची माती बाजूला करण्याचे काम करा. येथे रोज कीर्तीने दररोजच शेवारूपी मजुरीचा हिशोब होत असतो. हा हिशोब पूर्ण होऊन दात्या विठ्ठलाजवळ कृपारूपी धन मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत असते. तुकाराम महाराज म्हणतात, आपली काया ईश्वर सेवेसाठी खर्च करून या इमारतीचा पाया खोल करावा. समशानी चाम्मा न्याहालीचे सुख, या नावे कौतुक तुमची सेवा. नाही तरी वाया अवघेची निष्फळ, फक्त शब्द ते पोकळ बडबड. जाडे जुडे जीव सोयी रे पाषाण, होती तै दान तुम्ही केले. तुका म्हणे आता पाहे अनुभव, घेऊन हाती जीव पांडुरंगा. देवा, आम्हाला समशानात गादीवर झोपण्यासारखे सुख लाभणे हे आश्चर्यच आहे, आणि याचे कारण म्हणजे तुझी कृपा होय. नाहीतर आजवर मी जे बोललो ती पोकळ बडबडच ठरेली. त्यामागे अनुभव नसल्याचे दिसून येईल. झाड झुडपेच नव्हे तर पाषाणही माझे सोयरे होतील, तेव्हा तुमची माझ्यावर कृपा झाली असे मी म्हणेन. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, हा तुमच्या कृपेचा प्रसाद मला हवाय, त्यासाठी मी जीव मुठीत धरून बसलेली आहे. आमुची जोडी ते देवाचे चरण, करावे चिंतन विठोबाचे. लागेल तरी कोणी घ्यावे धनीवरी, आमुपाचे परी आवडीचे. उभारीला कर प्रसिद्ध या जगे, करू केला त्याग मागे पुढे. तुका म्हणे होय दरिद्र विचित्र, ऐशे देऊ दान एका वेळी. देवाच्या चरणाची मला ओढ आहे, त्यासाठी विठ्ठलाचे चिंतन करावे. ज्याने त्याने आपापल्या इच्छेनुसार हवा तेवढा लाभ घ्यावा. जगाला हात उंचावून ते सांगत आहे, त्यासाठी आम्ही पूर्वी त्याग केला आहे व पुढेही करू. तुकाराम महाराज म्हणतात, सारे दारिद्र्य कायमचे संपून जावे म्हणून परमार्थाचे दान एकदमच देऊ. दही माझी कोणी जाणते सकळ, ते काढे निराळे जाणे मतन. अग्नी काष्टा माझी ऐशे जाणे जन, मथिली आविन कैसा जाळी. तुका म्हणे सुख मळीन दर्पणे, उजळीला वाचुने कैसे भाषे. सर्वांनाच माहीत आहे की दह्यात लोणी असते, म्हणून मंथनाचे तंत्र ज्याला ठाऊक आहे तोच दह्यातून लोणी वेगळे काढू शकतो. लाकडात अग्नी आहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण घर्षणाशिवाय जळणारा अग्नी कसा निर्माण होईल. प्रत्येक आत्म्यामध्ये ईश्वराचे स्थान असते, पण सामान्याला ते कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मलिन आरसा स्वच्छ केल्याशिवाय त्यात चेहऱ्याचे प्रतिबिंब कसे दिसेल, तसेच अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय आत्म्याचे ज्ञान कसे होईल. नको नको मन गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. हे म्हणा, तू प्रपंचाच्या मायाजालात गुंतून पडू नकोस. काळ तुला घेण्यासाठी जवळ येत आहे. जेव्हा काळ तुझ्यावर झेप घेईल तेव्हा आई बापही तुला त्या संकटातून सोडवू शकणार नाही. त्यावेळी राजा, देशाचा प्रमुख चौधरी, तर सगळे सोयरे यापैकी कोणीही तुला सोडवू शकणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका परमेश्वराशिवाय दुसरे कोणीही तुला सोडवू शकणार नाही. पुढे जेने लाभ घडे तेची वेडे नाशिती, एवढी कोठे नारायण अंधारून विष घ्यावे. होणाराशी मिळे बुद्धी नेदी शुद्धी धरुते. तुका म्हणे जना सोंग दावी रंग अनिक. एक विशिष्ट सत्कर्म केल्यामुळे भविष्यात लाभ घडणार असतो. मूर्ख लोक त्याचाच नाश करतात. एखाद्याने अंधार करून गुपचूप विष प्राशन करावे हा केवढा मोठा आत्मघात आहे. एवढे स्वतःशी शत्रुत्व करणे योग्य आहे काय. जेव्हा वाईट घटना घडणार असतात त्यापूर्वी तशी कर्मे करण्याची बुद्धी माणसाला होती. विनाशकाले विपरीत बुद्धी होते. तुकाराम महाराज म्हणतात, वेडे लोक स्वतःला शहाणे समजतात आणि स्वतःचाच बुद्धीने दुर्बुद्धीचे पोवाडे गातात. ऐका गा हे अवघे जन शुद्ध मन, हे इत अवघा काळ नव्हे जरी समया परी जाणावे. नाही कोणी सवेता संचिता या वेगळे, बरवा अवकाश ऐका रासाय इंद्रिय. कर्मभूमी ऐसा टाव व्यवसाव जाणावा. तुका म्हणे उत्तम जोडी नातीगडी नरदेह. सकल जन हो ऐका, मन शुद्ध करण्याचं आपले हित आहे. सदा सर्व काळ आपले मन शुद्ध राहत नाही, म्हणून प्रसंगाने लक्षपूर्वक ते शुद्ध करावे. संचित कर्माशिवाय दुसरी कोणतीही बाब मृत्यूनंतर आपल्याला सोबत करीत नाही.
अंतकाळाला अद्याप अवकाश आहे तोवरच सर्व इंद्रियाची मदत घेऊन उत्तम परमार्थ करावा. साध्य करावे ते सारे आपल्या कर्मभूमीत भारत भूमध्ये आहे हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, नरदेहाची उत्तम जोड लाभली आहे, घडी घडीने ते वाया जात आहे याचाही विचार करावा. संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी, ऐशी काते व्याली रांड जळो जळो तिचे तोंड, संत चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव, तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजाचा ठेवा. संत सेवे जो अंग चोरपणा करतो त्याचे दर्शनही मला होऊ देऊ नको. अशा तुकाराला जन्म देण्यास त्याची आई का प्रसवली, तिचे तोंड जळून जाओ. संत चरणावर विश्वास ठेवला की आपोआप भगवंत विनाशास भेटतो. तुकाराम महाराज म्हणतात, संताची सेवा करणे हा माझ्या पूर्वजाचा ठेवा आहे. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन, ऐसे संत झाले कली तोंडी तंबाखूची नळी, विठ्ठला विठ्ठला कंटाळवीता फुटला, वामन झाला दीनानाथ बळी पातळी घातला दैत्य. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2038 वर थांबत आहोत.